मुंबई जवळील मीरा भाईंदर इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 45 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती उघडकीस आली आहे। ही घटना मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात घडली आहे। काय घटना आहे बघा, त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या घटनेनंतर शहरातील लोकांनी संताप व्यक्त केला। आरोपीला पकडून भाईंदर पूर्व येथील नवघर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार एका मुस्लिम व्यक्तीने 4 वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार केला। मोहम्मद दराज असं आरोपीचं नाव आहे। आरोपी चिकन शॉपचा मालक आहे। मीरा रोड येथे महाराष्ट्र चिकन शॉप आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। चिकनच्या दुकानाबाहेर संतप्त लोकांनी निषेध केला। त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जमाव करत आहे। जमावाने त्याच्या दुकानाची तोडफोड केली आहे। दुकानाच्या बाहेर जमावांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। संतप्त जमावाने आरोपीला ताब्यात घेऊन भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात घेऊन गेले। तिथे पोलिसांनी आरोपीला अटक केली। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केला नाही, मात्र जमावांनी प्रचंड विरोधानंतर पोलिसांनी अखेर मोहम्मद दराज विरुद्ध FIR दाखल केलाय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचे अश्लील वर्तन केलं तर त्याला तिथे काय लगेच फाशी द्यायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।